नमस्कार मंडळी, कामावरून आले आणि एवढं सगळं सामान घेऊन आले, कारण मी कधीच घरात येताना रिकाम्या हाताने येत नाही. माझ्या हातात काही नाही काहीतरी असतंच. म्हणजे काही म्हणा, असं रिकाम्या हाताने मी येतच नाही कधी. नंतर आले, सगळं चेंज वगैरे करून घेतलं आणि आज खूप प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे सकाळी केलेली काळ्या वाटाण्याची भाजी होती, थोडी ती गरम करायला ठेवली आणि कुकरमध्ये भात होता थोडासा, म्हटलं तो खाऊन टाकूया. इकडे सगळं आणलं होतं ते म्हटलं भाजी गरम होते तोपर्यंत म्हटलं सगळं लावून ठेवूया व्यवस्थित. सगळं कसं व्यवस्थित लावलेलं असलं की जेव्हा पाहिजे तेव्हा काढताना खूप छान वाटतं, नाहीतर मग ते सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं ते मग आपल्यालाच बघायला नको वाटतं. आणि मग नंतर आता भाजीवाले आमच्या ओळखीचे झालेले, त्यामुळे कसं भाजी आणला की थोडासा कढीपत्ता हा फ्री मिळतो आणि फ्री मिळालेलं कोणाला नको असतं, त्यामुळे सगळ्यांनाच पाहिजे असतं. तर कढीपत्ता तर फेवरेट आहे आपला, त्यामुळे घेऊन यायचा. असं पांढरा भात आणि मस्तपैकी भाजी टाकले त्याच्यावरती आणि थोडंसं लोणचं घेतलं. लोणचं म्हणजे आपला जीव की प्राण. या मंडळी जेवायला. मग जेवण वगैरे झालं. आपल्याला बसायला काय आराम करायला आपल्याला वेळ नसतो ना, त्यामुळे पटकन इकडे काकडे वगैरे कापून घेतली आणि कांद्याच्या पात आणली होती, ती करायचीच राहिली होती. तिचा काय मुहूर्त लागत नव्हता, म्हणून म्हटलं चला कापून वगैरे तर ठेवू, जेव्हा करायचा मुहूर्त येईल तेव्हा येईल. मग इकडे व्यवस्थित कापून वगैरे ठेवली होती. म्हटलं सकाळी बनवायची रात्री बनवायची ते नंतर बघू. इकडे ह्या कांद्याच्या कांद्याने पण मला रडवलं. म्हणजे मला माहीत नव्हतं कांद्याचा पातीचा कांदा तिखट असतो म्हणून, पण त्याने रडवलं शेवटी. मग एक शेंगा आणल्या होत्या थोड्याशा बाजारातून, चांगल्या वाटल्या म्हणून मग त्या शिजायला ठेवल्या. तिकडे सगळा इकडचा कचरा वगैरे उचलून टाकला.